हॅलो प्रिया, विक्रांत बोलतोय. प्लीज फोन ठेवू नकोस. मी काय सांगतोय ते ऐकून घे प्लीज. काय आहे? हे बघ प्रिया, मी तुला हेच सांगायला फोन केलाय की तू जरा सांभाळून राहा, काळजी घे प्लीज. ही धमकी आहे का? नाही नाही, ही काळजी आहे. हे बघ प्रिया, अभिमान हा खूप माथे फिरू मुलगा आहे. तो काही वेडवाकडं करेल आणि वा वा इन्स्पेक्टर भोसले, वा. दादच द्यायला पाहिजे हो तुमच्या कर्तबगारीला. जपून राहा हे सांगायला तुम्ही आहात का इन्स्पेक्टर भोसले? तुमच्या त्या माथे फिरू मित्राला उचलून तुम्ही आत नाही टाकू शकत? धमकी त्याने दिली आहे मला आणि तुम्हीच तोंड वर करून मला काय सांगताय जपून राहा म्हणून? एवढीच हिम्मत असेल ना तुमच्यात तर तुमच्या त्या मित्राला आधी. छे छे छे, कसल्या भलत्या अपेक्षा करते हो मी तुमच्याकडनं. विकल्या गेलेल्या माणसाकडे कुठून येणार एवढी हिम्मत? ती तर तुम्ही सगळ्यात आधी विकली असेल नाही का? हो हो, विकत घेतलंय मला यशवंतराव सरांच्या मी, आणि खूप स्वस्तात विकत घेतलंय. ओके, झालं समाधान. आणि वयाच्या 12व्या वर्षी विकत घेतलंय मला. जेव्हा माझ्या आईने आत्महत्या केली होती तेव्हा, जेव्हा माझ्या बापाला अटक झाली होती तेव्हा खूप स्वस्तात पडलो ग मी त्यांना. ते मोठ्या गाडीतून यायचा अभिमान, शाळेत वाटेल ते लाड पुरवले जायचे त्याचे. पण ह्या फाटक्या विक्रांत भोसलेसाठी अख्ख्या शाळेशी निघाला होता अभिमान. अख्खं जग श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या मैत्रीचे गोडवे गाते, पण माझ्यासाठी दुर्योधनाची आणि कर्णाची मैत्री जास्त श्रेष्ठ आहे. अभिमान माझा दुर्योधन आहे प्रिया. दोनच नाती माहिती आहेत मला. एक अभिमानची मैत्री आणि दुसरी त्याच्या बापाने माझ्यावर केलेली माया, बास. आणि आजही या दोघांव्यतिरिक्त या जगात माझं कोणीही नाहीये, कोणी नाही. प्रिया, मी विकला गेलोय म्हणून सुलेखाला सोडलं नाही. तिला अटक व्हावी ही तुझ्यापेक्षा जास्ती माझी इच्छा आहे. तू मेलेल्या लोकांना न्याय मिळवून द्यायच्या मागेस, पण मला माझ्या जिवंत माणसांना, जिवंत व्यक्तींना सुलेखापासून वाचवायचंय. यशवंतराव सरांच्यामुळे माझे मालक नाही आहेत, माझा बाप आहे तो. अभिमान माझा मित्र आहे. माझ्या बापाला, माझ्या भावासारख्या मित्राला मला सुलेखापासून वाचवायचं. अँड दॅट इज द रिझन वाय I want her to be arrested. तुला फोन करून काळजी घे सांगतोय, कारण मी कोणाला घाबरत नाही. मला कोणाची भीती आहे म्हणून नाही. मला तुझी काळजी वाटते म्हणून. That is because I love you, Priya.
लव्ह यू अ लॉट. अँड ट्रस्ट मी, एक नाही. हॅलो हॅलो. ओके, मग मी परवा फोन करते. चालेल? बाय. ऐक ना स्वप्नील, आम्ही शुभ्राच्या घरी चाललोय कोकणात. दॅट्स ग्रेट. माईंना सांग मला त्यांची नेहमी आठवण येत असते. आणि त्यांच्या गोठ्यातल्या गंगी, खंडू आणि बनी त्यांना माझा हाय सांग. आणि ते नाक्यावरचे हेगिष्टे वाणी, राईट, त्यांना सुद्धा. गॉड ब्लेस हिज होली सोल. तू गेल्या वेळेला आला होतास तेव्हा खंडूने लाथ मारली होती ना तुला? या, दॅट वॉज जस्ट हिज वे टू से हाय प्रिया. आणि नंतर आमची मैत्री झाली ना चांगली. गिव्ह हिम माय रिगार्ड्स. मग तू स्वतःच काय येत नाहीस? मी कसं येणार? कसं येणार म्हणजे? अरे आम्ही 4 जण चाललोच आहोत तर. चौघं कोण? मी, आई, शुभ्रा आणि प्रथमेश. तूही चल, माईंना खूप बरं वाटेल. लाडका आहेस तू त्यांचा. आय वुड लव्ह टू, पण नको. का? दुःख कंटेजस असतं प्रिया. एक दुःखी माणूस आजूबाजूच्या 10 लोकांना दुःखी बनवतो. आनंद सुद्धा कंटेजियस असतो स्वप्नील. आणि त्या आनंदाचा एक बारीक कण सुद्धा 10 जण वाटून घेऊ शकतात. मी स्वतः काही कमी दुःखी नाहीये, पण त्या कणाचा एक बारीकचा भाग जरी आपल्याला मिळाला तरी याच अपेक्षेने चालले मी. टू बी रिअली फ्रँक. या, पण नको. ऑफिसची कामं पण आहेत. अरे दादा आहे ना. असं किती दिवस मी जबाबदाऱ्यांपासून पळणार आहे प्रिया? तुम्ही परत कधी येताय? असं काही ठरलं नाही अजून. 4-5 दिवसात येऊ. मग मे बी मी तुम्हाला न्यायला येऊ शकतो. खरंच येशील? खोटं खोटं कसं येतात प्रिया? गुड, व्हेरी गुड. खूप छान आठवणी आहेत तिथल्या. वी हॅड अ रिअली गुड टाइम आउट देअर. आणि ती एकमेव जागा अशी आहे जिथे क्षिप्राच्या आठवणी नाही आहेत. मे बी इट्स अ गुड आयडिया. प्रिया, आणि आपली मैत्री सुद्धा तिथेच झाली होती, आठवत आहे? म्हणजे तिथे जायच्या आधी वी वर ऑन ओके टर्म्स, पण तिथे गेल्यानंतर माहितीये मला. किती टाकून बोलायचीस का तू मला त्यावेळी? ते मी अजूनही बोलते. या
स्ट्रेंज. कशी असतात ना नाती. आपली मैत्री फार जुनी नाही, फ्यू मंथ्स मे बी. पण तुला माहिती आहे क्षिप्राला आपल्याबद्दल काय वाटायचं? काय? दॅट यू आर इन लव्ह विथ मी. कुठून आलं तिच्या हे डोक्यात तिलाच ठाऊक. स्टुपिड. तरी मी तिला सांगितलं दिस इज इम्पॉसिबल. प्रिया आणि मी एवढे भांडतो एवढे. स्वप्नील आपण निघूया, उशीर होतोय. एव्हरीथिंग ओके? या चल. प्रिया, प्रिया, ती दुसरी बॅग काढली मी निळी, ती सुद्धा तुझ्याच कपड्यांनी भरली आहे. काय माईंच्या घरासमोर कपड्यांचं दुकान थाटणार आहेस का? तुझ्याच साड्या बघ किती पडल्या आहेत. ती माझे 3-4च आहेत कपडे. तुझ्या अर्धा डझन साड्या अजून पॅक व्हायच्या बाकी आहेत. कृष्णाला द्रौपदीसाठी स्टॉक कमी पडला ना नक्की येईल तुझ्याकडे. तू उगीच फाजीलपणा करू नकोस. त्या साड्या बाहेर आहेत कारण बॅगेत त्यांना जागा नाहीये म्हणून. अगं मग दुसरी काढ ना बॅग. अगं दुसरी नाही तिसरी होईल आता. हे बघ जाताना आपल्याला गाडी आहे, येताना स्वप्नीलची गाडी आहे. तो येणार आहे का नक्की? मला म्हणालाय तरी तसं. आई, अगं पण गाडीवाल्याचा फोन आला होता, तो येतोय तासाभरात. अगं बाई माझी अजून काहीच तयारी झाली नाहीये. ए आई, उगाच ना आकाश कोसळल्यासारखं करू नकोस. भरपूर वेळ आहे, 1 तास आहे अजून आपल्याकडे. आणि तो ड्रायव्हर आला ना तरी थांबेल, पळून नाही जाणार आहे तो. तू जरा जीप चालवण्यापेक्षा उठून तयार झालीस ना तर बरं होईल. मी तयार आहे. ही अशी अशी येणार आहेस तू? शुभ्रा लग्नाला जायचंय, नटून थटून यायचं होतं, मला नव्हतं माहिती. तुझ्याशी बोलणं म्हणजे पाप आहे. बघ शुभ्रा, अगं राधाला फोन कर, तिला म्हणव प्रथमेशला तयार ठेव. मी फोन केला होता, आपल्याबरोबर जायचं म्हणून सकाळपासून तयार होऊन बसलाय तो. आणि आधीचं काय, आपण निघायच्या आधी पोहोचतोय का तो? निघालेत ते वसईहून. गाडीवाला आला की आपण एकदा फोन करूया, जवळपास असतील तर थांबू त्यांच्यासाठी. बरं. आणि हे बघ तिकडे लाडवा. तू जा, तू आवर आधी. सगळ्या जगाची कामं झालेली आहेत, तूच उरली आहेस एकटी. मदत एका पैशाची नाही, बोलायला मात्र सगळ्यात पुढे. कुसुमवंचांचं आहे, आत नेऊन ठेव. कुसुमचं काय? शुभ्रा दे. हा बोला साहेब. हा काय रे बाबा, कुठे आहेस? काय किती दिवसात बोलणं नाही, भेटणं नाही, काय नाही. आहेस कुठे? नाही साहेब, ऍक्च्युली मी काय आहे विक्रांत, त्या शास्त्राच्या पोरीसाठी अभिमानची दोस्ती सुद्धा तोडलीस तू. मलाही विसरलास. तुम्हाला सुद्धा जर असंच वाटत असेल तर. नाहीये का तुझं प्रेम तिच्यावर? अरे अरे लाजतोस काय मूर्खा? प्रेम केलंय, छाती ठोकून सांग केलंय प्रेम. काय चोरी केलीस का खाली मान घालून वावरायला? आता ती त्या शास्त्राची पोरगी आहे, यात तिचा तरी काय दोष आहे म्हणा. पण तुझाही काय दोष आहे? हे सगळं एकदा बसून बोलायला हवं नीट आपल्याला, पण तू भेटतच नाहीस. नाही साहेब, मी येतो तुम्हाला भेटायला. मलाही तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. मग इतके दिवस काय अवतरणाची वाट बघत होतास का? नाही, मी आज येतो. आज नको रे बाबा, आज नको. ते साखरपुड्याची खूप गडबड चालू आहे घरामध्ये. तू एक काम कर, एक आठवडा. साखरपुडा? माझा नाही रे. डायबिटीजमुळे चिमूटभर साखर खाण्याची सुद्धा मनाई केली डॉक्टरने. तिकडे अख्खा साखरपुडा कुठे लावतोस माझा? अभिमानचा साखरपुडा सुलेखाशी. साहेब, मी आज रात्री येतो. मला थोडा वेळ द्या प्लीज. मला तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. ठीक आहे, 9 वाजता येतो, वाट बघतो. आणि तू अजिबात काळजी करू नको. त्या पोरीची वेळ पडली तर घरातून उचलून आणि ना तिला तुझ्यासाठी. ठीक आहे, 9 वाजता येतो. येच.
सुलेखा, आज तू अचानक? हां, बाई नाही आहेत का? ते सकाळीच गेले. तुझं काही काम होतं का त्यांच्याकडे? ॲक्च्युली आता मी जिथे राहते ना गोरेगावला, ती जागा खूप इनकन्व्हिनियंट आहे. सो आय वॉज थिंकिंग ऑफ चेंजिंग माय प्लेस. म्हणून म्हटलं बाईंना विचारून पाहावं. मग एक फोन केला असतास तर. हो ना, ॲक्च्युली मी माझा हँडसेट चेंज केला ना, त्यामुळे बाईंचा नंबर स्टोअर करायचाच राहून गेला. नाही, बाकी काही नाही ग. तुझी फेरी फुकट गेली म्हणून म्हटलं मी. पण बरं झालं त्यानिमित्तानं इथं आलीस तरी. मी यांना फोन लावते. तू बस, चहा घेशील ना थोडा? प्रथमेश कुठे दिसत नाहीये तो? अगं, आई, प्रिया आणि शुभ्रा कोकणात गेल्या. प्रथमेश पण गेलाय त्यांच्याबरोबर. हो, अच्छा. तू बस ना, मी चहा घेऊन येते. सॉरी टू कीप यू वेटिंग मिस्टर शास्त्री. इट्स ओके डॉक्टर. बोला, काय म्हणताय मिस्टर शास्त्री? डॉक्टर, शुभ्रा माझ्या आईबरोबर आणि बहिणीबरोबर कोकणात गेली, तिच्या माहेरी. त्या म्हणाल्या होत्या मला. इट्स गुड इन अ वे. 4 दिवस तिथे राहिल्या तर त्यांच्या डोक्यावरचा थोडासा ताण कमी होईल. बिकॉज आपली जुनी सेशन्स आम्ही सुरू केली, पण त्यात तितकंसं यश आम्हाला मिळालं नाही. मिस्टर शास्त्रींचं मन त्या गोष्टींकडे वळायला नकार देत आहे. बट नथिंग टू वरी अबाउट. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. डॉक्टर, येस मिस्टर शास्त्री. आज मी शुभ्राबद्दल बोलायला नाही आलोय डॉक्टर. आज मी आपल्याबद्दल बोलायला आलोय. आपल्याबद्दल काय मिस्टर शास्त्री? मी वाड्यावर गेलो होतो. कुठे आहेत देवजणे? फोन सतत अनरिचेबल लागतोय. असं दे वहिनी, तुम्ही मला त्यांचा नंबर परत द्या, मी स्वतः ट्राय करेन. चहा घे ना. प्रथमेश कसा आहे आता? छान आहे. कुसुमत्या सांगत होत्या त्याची काही सायकॅट्रिक ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का? हो. नाही, आय मीन प्रथमेशला फक्त बोलता येत नाही. ही सायकॅट्रिक ट्रीटमेंट कशासाठी आहे?